हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत आपल्या घरात जो मनी प्लांट असतो तर तो छान असा झुपकेदार डेरेदार कसा करायचा। आणि बऱ्याच वेळेस काय होतं, मनी प्लांट आपण एखादी गाडी आणतो, लावतो आणि तो तसाच वाढत जातो, परंतु असं छान कुंडीभर कसा लावायचा हेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आलं असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता लास्ट वीकमध्ये आम्ही थोडं बाहेर गेलतो, तर जिथं आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो तर तिथंच जशा भिंतींची वॉल कंपाऊंड होती, तर तिथं असं बाहेरून हे सगळं मनी प्लॅन्टची अशा वेली पसरलेल्या होत्या। आणि तुम्हाला सांगते, ज्या व्यक्तींना किंवा ज्या माणसाला झाडांची किंवा अशा गार्डनिंगची आवड असेल आणि त्याला जर असा सीन दिसला तर ते तिथनं कुठलंही झाड असो घेण्याची इच्छा होतीच आणि मलाही झाली। तर मी तिथले जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांना विचारून त्यांनी मला ह्या काही मनी प्लॅन्टच्या वेली दिल्या। तर आता त्याचपासनं आपण इथं भरपूर रोपं तयार करणार आहोत। तर ते कसे, आता वेल घ्यायची आणि एक पान आपण जिथनं तुम्ही पाहू शकता, जिथं पान फांदीला असतं तिथंच त्याला मूळ फुटतात आणि हाच भाग आपल्याला मेन कामाचा असतो। तर अशी पानं आपल्याला पूर्ण वेलीमधनं कट करून घ्यायची आहेत। बाकीची पूर्ण अशी लावताना वेल लावायची गरज नाही। अशा पद्धतीने तुम्हाला कधी एखादी वेल भेटली तर तुम्ही अशी पानं कट करून घ्यायची, कारण आपण ज्यावेळेस हे पान जिथं त्याचं मूळ फुटतं आहे तिथनं कट करून घेतलं आणि त्याच भागावरनं त्याला नंतर नवीन आणखीन एक पान तयार होतं। म्हणून आहे ना, ही अशी सगळी पानं कट करून घ्यायची, एकत्र त्याचा असा बंच करायचा आणि आपल्याला समजा तुम्ही अशाच पद्धतीने कुंडीतही लावू शकता, परंतु छान असं झाड तुमचं हेल्दी हवं असेल तर काय करायचं, असं पानांचा बंच घ्यायचा आणि त्याला एक साधारण 10 ते 15 दिवस आपण पाण्यात ठेवणार आहोत। तर त्याच्या आधी काय करायचं, आपण बंच केला तर त्याला थोडंसं सुती धाग्याने आपल्याला बांधून घ्यायचं, हलकं बांधायचं, म्हणजे त्या देठाला काही असं कट बसणार नाही याची काळजी घ्यायची। आणि ते बांधून झाल्यानंतर आपण याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। साधारण तुम्ही याला 15 ते 20 दिवसही पाण्यात ठेवू शकता आणि त्यानंतर खूप सुंदर असं इथं आपलं एक झुपकेदार असं मनी प्लॅन्टचं झाड तयार होतं। फक्त काय करायचं, पाण्यात ठेवताना शक्यतो तुम्ही अशी काचेची किंवा प्लॅस्टिकची ट्रान्सपरंट भांडी असतील, म्हणजे ग्लास किंवा बरण्या असतील तर त्यात ठेवा। कारण माझा एक अनुभव असा आला की मी टीनच्या डब्यात ठेवलं होतं, परंतु तिथं बरंचसं ते पाणी खराब झालं, मुळं पण सडले होते। म्हणून असं ट्रान्सपरंट काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या कुठल्याही तुम्ही अशा भांड्यात ठेवलं तरी ह्याला खूप सुंदर असे मुळं फुटतात। तर आता इथं मी काचेची माझ्याकडे एक छोटी बरणी ग्लास वगैरे होता त्यात ठेवलं। तर आता तुम्ही इथं पाहू शकता की 4च दिवस झाले आहेत आणि 4 दिवसातच आपण जी पानं ठेवली होती तर त्याला असे छान नवीन पानं आलेत, नवीन मुळे आल्यात। म्हणजे फक्त 4 दिवसातच आपल्या इथे हे झाड तयार झालं आहे। आणि यानंतर तुम्ही याला जमिनीत किंवा आपली मातीच्या कुंडीमध्ये लावू शकता, किंवा तुम्हाला आणखीन याच्या दाट मुळ्या हव्या असतील तर तुम्ही याला 15 ते 20 दिवस असंच पाण्यात ठेवू शकता। फक्त काय करायचं, दर एक वीकला याचं पाणी आपल्याला चेंज करायचं, किंवा पाणी खाली गेलं असेल तर थोडंसं पाणी त्यात ॲड करायचं आणि वरती पानांवरती पण थोडं पाणी स्प्रे करायचं। तुम्ही पाहू शकता इतकी डेरेदार ही छान अशी पानं टवटवीत दिसत आहेत। आत्ताही आपण हे लावू शकतो, परंतु मला आणखीन याच्या थोड्या मुळ्या चांगल्या वाढलेल्या हव्यात। आता इथं मी फक्त 5 पानं वापरून हे झाड तयार केलं होतं। म्हणजे 5 पानं मी अशीच पाण्यात ठेवले, ते नंतर मुळ्या आल्या आणि त्याला नंतर मी या छोट्याशा अशा पॉटमध्ये लावलं। तर हे किचनमध्ये माझ्या असतं। तुम्ही बघू शकता किती छान असं झुपकेदार हे मनी प्लॅन्टचं रोप आपलं तयार झालेलं आहे। आणि हो मैत्रिणींनो, अशाच प्रकारचं तुम्ही मनी प्लॅन्ट जर नर्सरीमध्ये घ्यायला गेला तर अगदी 150 ते 200 रुपयाला मिळतं। आता इथं माझ्याकडनं गॅलरीत साफसफाई करताना एक मनी प्लॅन्टची फांदी तुटली होती, तर त्याचं समोरचं जे देठ असतं तर तेच मी इथं सॉसच्या बॉटलमध्ये ठेवलं। तर तुम्ही त्याला पाहू शकता की किती छान अशा
मुळे आल्यात आणि त्याचीच काही बाकीची पानं मी कट करून असं बरणीमध्ये ठेवली होती. आता याला मला इथं 20 दिवस झालेत हे ठेवून, तर तुम्ही पाहू शकता 20 दिवसानंतर याला खूप सुंदर अशा मुळ्या आल्या आहेत आणि अगदी 4-5च पानं होती, बाकीची पानं याला नंतर पाण्यात आपली येत गेली. आता यालाच मला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे. गेल्या महिन्यामध्येच ब्रोकन हार्ट मनी प्लॅन्टचा हा एक प्रकार आहे, तर त्याचं रोप मी नर्सरीमधनं आणलं होतं आणि तिथं एकच रोप असल्यामुळं एवढं काही त्याची कंडिशन खूप चांगली नव्हती, पण मला ते घ्यायचंच होतं. तर ते घेतलं आणि त्याच्या काही अशा 2-3 ज्या वेली होत्या सुकलेल्या होत्या, परंतु मग मी काय केलं, त्या कट केल्या आणि त्या फेकून न देता सेम आपण जसं मनी प्लॅन्ट वाढवतो तसंच ह्याच्याही मी पानं काढून घेतले आणि पाण्यात ठेवले. तर तुम्ही बघू शकता अगदी सुकलेली पानं होती, वेली पण इतक्या काही चांगल्या कंडिशनमध्ये नव्हत्या त्या, परंतु त्यालाही छान अशी नवीन पानं फुटलेत, छान मुळं फुटलेत. आता यालाही मी वेगळ्या कंटेनरमध्ये शिफ्ट केलं तर याचं आणखीन एक रोप तयार होईल. आणि तसं पाहता तर खूप सुकलेल्या काडीपासून मी इथे रोप तयार केलं आहे आणि नर्सरीत तुम्ही हे प्लॅन्ट घ्यायला जाल तर खूप महाग भेटतं. आता त्याच ह्याच्यातल्या ती जिथं पानंही नव्हती, परंतु असं जे खोड असतं तसं होतं, तर त्या काड्या मी एक छोट्याशा आपल्या पेस्ट्रीच्या कंटेनरमध्ये कोकोपीट आणि थोड्याशा मातीमध्ये रोवून ठेवल्या होत्या. तर तुम्ही पाहू शकता एक 20 ते 25 दिवसानंतर यालाही सुंदर अशी ही छोटी छोटी पानं फुटली आहेत. म्हणजे इथं आपलं आणखीन एक रोप तयार झालं आहे. आता तुम्ही यात पाहू शकता की याचे छान असे रूट्स खाली तयार झालेले आहेत. आपण याला शिफ्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे जे काही कॉस्टली झाडं असतील की जी आपण खूप साध्या पद्धतीने आपल्या घरच्या घरी याची अनेक रोपटे तयार करू शकतो. म्हणजे मनी प्लॅन्ट झालं किंवा हे ब्रोकन हार्ट मनी प्लॅन्ट झालं किंवा अशाच प्रकारची वेगळी रोपं असतील, त्याची तुम्हाला कुठेही एखादी काडी वेली भेटली तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी याला रिपोर्टिंग म्हणा किंवा याची आणखी बरीचशी रोपं तयार करू शकता. तर आता हे काही दिवसांनी मी दुसऱ्या कुंडीत लावणार आहे. तर आता मला एक मनी प्लॅन्ट कुंडीत लावायचं आहे, तर त्याच्यासाठी मी माती कशी तयार करते की अर्धं कोकोपीट घेते आणि अर्धी आपली जी काही माती असेल, आता मी ही आमच्या शेतातनं माती आणलेली होती तर तीच मिक्स करून घेणार आहेत. म्हणजे कोकोपीट असलं की छान ही मनी प्लॅन्ट ग्रो होतात. आता मला इथं ऑफिसच्या डेस्कवरती ठेवायला मनी प्लॅन्ट जसं एक छोटीशी कुंडी तयार करायची आहे, तर मी व्हाईट कलरची एक छोटी कुंडी घेतली आहे. त्याला एक होल आहे आणि होलवरती आपल्याला थोडेसे असे खडीचे जे दगड येतात तर ते ठेवायचे. म्हणजे पाण्याचा निचरा असा व्यवस्थित आपल्या कुंडीतनं बाहेर गेला पाहिजे. जर पाणी असं आत राहिलं, त्याचा फ्लो व्यवस्थित बाहेर गेला नाही तर आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या असतात त्या सडतात आणि हळूहळू झाड आपलं हे पिवळं पडतं किंवा सुकून जातं. म्हणून कधी पण खालचा लेअर हा एक खडीच दगडांचा किंवा खडींचा असा ठेवायचा आणि त्यानंतर आपण ही मिक्स केलेली माती टाकायची. अर्धी माती टाकून घ्यायची आणि त्यानंतर आपले हे जे काही मनी प्लॅन्टची पानं असतात तर त्याला मी असं थोडंसं सुट्टं करून घेणार आहे आणि कुंडीच्या सगळ्या बाजूंनी आपल्याला एक एक पान येईल अशा दिशेने लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, ज्यानंतर आपली ही जी पानं आणखी ग्रो करायला लागतात तर जी आपली हे कुंडी आहे तर ती अशी छान मनी प्लॅन्टनी झुपकेदार असं त्याचं रोप तयार होतं. तर आता ही पानं थोडीशी आपण सुट्टी करूयात आणि यात लावून घेऊयात. कुठलंही झाड लावताना माती ज्यावेळेस आपण टाकतो तर एकदम कुंडी भरून माती टाकायची नाही, बरीचशी 1 इंच खालीच ठेवायची. म्हणजे कधी आपल्याला पाणी घालायचं असेल किंवा माती उकरायची असेल तर त्यावेळेस सोपं जातं, माती बाहेर पडत नाही किंवा झाडाच्या मुळांनाही काही डॅमेज होत नाही. तर इथं आपलं हे छान मनी प्लॅन्टचं रोप लावून तयार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा छोट्या छोट्या ह्या टिप्स वापरून आपण घरच्या घरी मनी प्लॅन्ट अगदी छान असा डेरेदार बुशी करू शकतो.
आणि बाहेरून एकदम मनी प्लॅन्टची जी महागडी रोपं येतात त्यापेक्षा अशी एखाद्या वेलीपासनं तुम्ही घरच्या घरी हे छान असं एक रोपटं करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.